पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात तुम्हाला मी रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने एआय धोरण 2026 ला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राजधानी आहे मुंबई व राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. प्रश्न 2, स्काय रूट एरोस्पेसचे विक्रम-1 रॉकेट कुठून प्रक्षेपित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथून. प्रश्न 3, राष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषद संवाद 2026 कुठे आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच ई श्रम साथी ॲप सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. प्रश्न 5, 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य आपला कितवा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन साजरा करत आहे? तर त्याचं उत्तर आहे 66वा. प्रश्न 6, आयुष्मान भारत दिवस अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 30 एप्रिलला. प्रश्न 7 पाहूया. परमाणु ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करणारा जगातील 33वा देश कोणता बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश. तुमच्यासाठी प्रश्न आहे, बांगलादेशाची राजधानी कोणती आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. भारताच्या पहिल्या व्यावसायिक सी प्लेन सेवेला DGCA कडून कार्यान्वित होण्यासाठी कोठे मंजुरी मिळाली? तर त्याचं उत्तर आहे लक्षद्वीप इथे. प्रश्न 9, स्वच्छ ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राज्य संकुचित बायोगॅस CBC धोरण 2026 मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 10 पाहूया. भारताने NASMSR या जहाजाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कालच आपण हा प्रश्न घेतला होता. प्रश्न 11, 10व्या सार्वजनिक आरोग्य परिषदेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे चंडीगड इथे. प्रश्न 12, लिथियम आयन बॅटरी आणि रेअर अर्थ मॅग्नेटसाठी भारतातील पहिला एकात्मिक पुनर्वापर प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. प्रश्न 13 पाहूया. खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 14, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार अतिश्रीमंत लोकसंख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक कितवा होता? तर त्याचं उत्तर आहे 6वा क्रमांक. प्रश्न 15, छत्तीसगड राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे विष्णुदेव साई हे. प्रश्न 16 पाहूया. श्रीलंका या देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलंबो. प्रश्न 17, भारत जगातील लष्करी खर्चात कितव्या क्रमांकावर आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 5व्या क्रमांकावरती. प्रश्न 18 पाहूया. कोणत्या देशाच्या शेंजेन विद्यापीठाने डायरेक्ट कोल फ्युएल सेल विकसित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 19 पाहूया. पंतप्रधान मोदींनी कोणत्या जिल्ह्यात गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे हरदोई इथे. प्रश्न 20, ओडिसा राज्याचे सध्या मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे मोहन चरण मांझी. प्रश्न 21, भारताचा 56वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये. प्रश्न 22 पाहूया. भारत आणि इतर कोणत्या देशामध्ये द्विपक्षीय डायव्हिंग सराव INSLN डायवेक्स 2026 ची चौथी आवृत्ती पार पाडली? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान. प्रश्न 23, वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे पायल नाग यांनी. प्रश्न 24, भारतीय हवाई दलाची देखभाल कमांडर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नागपूर इथे. प्रश्न 25 पाहूया. स्पेस एक्सच्या उपक्रमाशी स्पर्धा करण्यासाठी कोण अंतराळ आधारित AI डेटा केंद्र उभारणार आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन हा देश. प्रश्न 26, अप्पर बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 27 तुमच्यासाठी. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.